झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। पेनचे टोपण घशात अडकल्याने बालिकेचा मृत्यू। धुळ्यातील निमखेडी गावात घडली धक्कादायक घटना। 7 वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूने हळहळ। धुळे तालुक्यातील निमखेडी येथे दिनांक 12 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद मराठी शाळेत एक दुर्दैवी घटना घडली। दुपारी 3:30च्या सुमारास अभ्यास करताना नकळत पेनचे टोपण एका 7 वर्षीय बालिकेच्या तोंडात गेल्याने तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। ही बाब निदर्शनास येताच मुख्याध्यापक, शिक्षक आणि नातेवाईक यांनी तात्काळ तिला जिल्हा रुग्णालयात आणि नंतर हिरे रुग्णालयात दाखल केले। मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता। अर्चना युवराज खैरनार असे या बालिकेचे नाव आहे। धुळे तालुक्यातील उभंड नांद्रे येथे राहत असणाऱ्या अर्चनाने वर्षभरापूर्वीच आपली आई गमावली। वडील युवराज खैरनार ऊसतोड कामासाठी कर्जत जामखेड जवळील भिवगण गावात गेले असता अर्चनाचे मामा जितेंद्र निकम अर्चना आणि तिच्या 3 लहान बहिणींना निमखेडी गावात घेऊन आले। यांचा सांभाळ मामा जितेंद्र निकम, आजी कल्पना निकम, आजोबा चुडामन निकम हे करीत होते। नुकत्याच पोरक्या झालेल्या या बालिकेचा अनपेक्षित मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।